एक्सेल मॅजिक पार्ट 2 मध्ये आपण एक्सेलच्या काही टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहात. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे एक्सेल वर्कबुक ओपन झालेला आहे आणि इथे आपण एक्झाम्पल 1 पाहणार आहोत. त्या एक्झाम्पल मध्ये 3 महिने दिलेले आहेत. त्यामध्ये काही व्हॅल्यूज आहेत प्रत्येक कॉलम मध्ये. पण अशा व्हॅल्यू असताना काही सेल मध्ये आपल्याला इथे एरर दिसते. वेगवेगळ्या प्रकारच्या एरर्स दिसतात. परंतु आपल्याला इथे ह्या प्रत्येक कॉलमची शेवटी टोटल घ्यायची आहे आणि ही टोटल जर घ्यायची असेल तर आपण पहिल्यांदा काय करणार, इक्वल टू मांडणार, सम करणार आणि सर्व रेंज इथे घेणार. आपण त्या कॉलम मधल्या बी कॉलम मधल्या सर्व रेंज आपण इथे घेणार. ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर मारलं तर इथे एरर दाखवते. पहा एरर का दाखवतंय तर इथे काही सेल मध्ये एरर आहे, त्यामुळे इथे टोटललाच पण एरर दाखवतो. आणि हे ड्रॅग केलं तर हे सगळीकडे नॉट अप्लिकेबल अशी एरर दिसते. आपण हे डिलीट करूया. इथे आपण अल्ट प्लस इक्वल टू साइन वापरून टोटल करायचा प्रयत्न केला तर काय होईल पहा. अल्ट प्लस इक्वल टू आणि हे सिलेक्ट केले. पहा इथे सिलेक्ट मात्र हे 3च केलेले आहेत आणि आता जर आपण एंटर केलं तर काय होईल, टोटल आली. पहा पण ही टोटल कशाची आली, फक्त ह्या 3 सेलची टोटल आलेली आहे. कारण इथे आणि सिलेक्ट हा B12 ते B14 असंच केलेलं आहे. त्याचं कारण असं की याच्या अगोदर त्याला एक एरर दिसली, त्यामुळं याच्या अगोदरचे सगळे सेल त्यांनी सोडून दिले. त्यामुळं हे पण आपल्याला चालणार नाही. आपल्याला ह्या एरर जरी दिसत असल्या तरी जानेवारी B2 पासून B14 पर्यंत एरर सोडून जे सेल आहेत त्या सर्वांची इथे टोटल आली पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला काय करता, म्हणजे या प्रॉब्लेमचा उपाय आपल्याकडे काय आहे तर तो आता आपण पाहणार आहोत. त्यासाठी इथे आपण ॲग्रिगेट फॉर्म्युला वापरणार आहोत. इक्वल टू हे ॲग्रिगेट आलं, डबल क्लिकने घेऊया आपण. ॲग्रिगेट आलं. आता हे ॲग्रिगेट हा फॉर्म्युला मांडल्यानंतर आपल्याला इथे ड्रॉप डाऊन लिस्ट दिसायला लागली. तर ह्या ड्रॉप डाऊन लिस्टमध्ये अनेक प्रकारचे फंक्शन्स आहेत. त्या फंक्शनला 1, 2, 3, 4, 5 अशी नंबर पण दिलेले आहेत. तुम्ही ॲव्हरेज वापरू शकता, काउंट वापरू शकता, काउंटा, मॅक्स, मिनिमम अशी अनेक फंक्शन वापरू शकता. तर इथे पहा टोटल 19 फंक्शन्स आपल्याला इथे दिसत आहे. तर त्यावेळी जे आपल्याला फंक्शन वापरायचे ते इथून वापरू शकाल तुम्ही ॲग्रिगेट फॉर्म्युला जेव्हा वापराल तेव्हा. आता आपल्याला काय करायचंय नेमकं, तर आपल्याला इथे सम करायची. मग आपल्याला इथे सम फॉर्म्युला दिसतोय का, तर पुढे जाऊन पहा इथे 9 नंबरला सम फॉर्म्युला दिसतोय. तर याच्यावर डबल क्लिक करा. डबल क्लिक केली आणि आता कॉमा द्या किंवा हा फॉर्म्युला सम त्याला 9 नंबर दिलाय तर तुम्ही इथे डायरेक्ट 9 नंबर लिहू शकता आणि कॉमा द्या. कॉमा दिल्यानंतर पुढचा आर्ग्युमेंट येते ऑप्शन. तर तुम्हाला ऑप्शन इथे काय वापरायचे, तर इथे वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत. इग्नोर हिडन रो, नेस्टेड सब टोटल अँड ॲग्रिगेट फंक्शन वगैरे वगैरे अशा अनेक आहेत. तर हे पाहिल्यानंतर तुमच्या कामाचं इथे काय आहे, तर इग्नोर एरर व्हॅल्यू हे आपल्या कामाचं आहे. तर हे इग्नोर एरर व्हॅल्यू जे आहे याला पण नंबर दिलेत 1, 2, 3, 4, 5, 6. तर आपल्या ह्या इग्नोर एरर व्हॅल्यूला नंबर काय दिलाय, 6 नंबर दिला. एकतर तुम्ही इथे याच्यावर डबल क्लिक करा किंवा इथे 6 टाईप करा. आता इथे पुढे कॉमा दिल्यानंतर आपल्याला ॲरे विचारले. तर ॲरेसाठी आपल्याला कुठल्या कॉलमची टोटल घ्यायची, कुठल्या रेंजची टोटल घ्यायची, तर ती ही रेंज आहे. ही रेंज इथे द्या. ही रेंज दिली आणि आता तुम्हाला इथे ब्रॅकेट क्लोज करायचे. ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर केलं. ही आपली टोटल आली. ही टोटल कशी आली की जिथे जिथे एरर आहे, म्हणजे हा जो आपण ऑप्शन वापरला तर जिथे जिथे एरर आहे ती सोडा
आणि बाकीच्या सेलची मिळून टोटल घ्या. तर अशी ही टोटल आली. ती आपण पुढे ड्रॅग केली तर ह्या तिन्ही ठिकाणी ही टोटल येईल. पुढे जाऊया. इथे पहिल्या कॉलम मध्ये नेम्स दिलेले आहेत आणि इकडे पुढे कॉलम सी मध्ये रॅन्डम नेम असं दिलेलं आहे. एक्सेल मध्ये रॅन्डम नंबर जनरेट करण्यासाठी अनेक वेळा रँड बिटवीन किंवा रँड फॉर्म्युला आपण वापरलेला असेलच. परंतु या ट्रिकमध्ये तुम्ही शिकणार आहात रॅन्डम नेम कसे जनरेट करायचे. त्यासाठी आपण इथे वापरणार आहोत चूज फॉर्म्युला. तर हा सेल सिलेक्ट केला, इज इक्वल टू मानलं, चूज घेतलं आपण इथे. नंतर ह्या चूजच्या अंतर्गत आपण रँड बिटवीन हा फॉर्म्युला वापरणार आहोत. रँड टाईप केल्यानंतर इथे रँड बिटवीन आपल्याला दिसते. डबल क्लिक करूया, रँड बिटवीन आलं. आता बॉटम विचारलं इथे. हा रँड बिटवीन फॉर्म्युला बॉटम नंबर काय आहे ते विचारते. बॉटम साठी आपण 1 देणार आहोत आणि टॉप साठी इथे 9 देणार आहोत. आता हे 1 आणि 9 का दिलं तर बॉटम आपलं 1 इथून सुरू होणार आहे 1 आणि 9 का दिलं तर हे 9 नावं आहेत. ही 9 नावं आहेत म्हणून 9 दिलं. तुम्ही इथं 9 पेक्षा जास्त नावं वापरणार असाल तर तो नंबर द्या. आता इथे आपण ब्रॅकेट क्लोज करूया. आता इथे आपण हा रँड बिटवीन फॉर्म्युला आहे त्याचं इथे कंप्लीट केलेलं आहे. आता चूज फॉर्म्युलाच्या व्हॅल्यू किंवा इंडेक्स सुरू झालेला आहे. इथे आता आपल्याला कॉमा द्यावा लागेल. कॉमा दिल्यानंतर आपल्याला इथे व्हॅल्यू 1 विचारली. तर व्हॅल्यू 1 साठी आपण A2 सिलेक्ट करणार आहोत. ही आपली व्हॅल्यू 1 आहे. A2 दिल्यानंतर कॉमा दिला आपण. आता आपल्याला व्हॅल्यू 2 विचारली जाते. तर व्हॅल्यू 2 साठी आपण A3 सिलेक्ट करणार आहोत. A3 सिलेक्ट केल्यानंतर कॉमा दिला. आता पुढे व्हॅल्यू 3 विचारली जाते. तर व्हॅल्यू 3 आपली ही आहे A4. अशा प्रकारे आपण पुढचे सर्व सिलेक्ट करणार आहोत. हे सर्व सिलेक्ट केले आपण A10 पर्यंतचे. आणि आता हे सर्व आपण सिलेक्ट करणार आहोत इथपर्यंत. आणि हे सर्व सिलेक्ट केल्यानंतर आपण ॲब्सोल्यूट रेफरन्स मध्ये हे कन्वर्ट करणार आहोत. आणि मग त्यासाठी आपल्याला A4 प्रेस करावा लागेल. A4 प्रेस केल्यावर सर्वांना ॲब्सोल्यूट रेफरन्स आला. नंतर आपण इथे शेवटी कर्सर आणूया आणि ब्रॅकेट क्लोज करूया. एंटर केलं. एंटर केल्यानंतर इथे एक नाव आलं आणि हे आपण ड्रॅग केलं. तर इथे ही नावं जी आलेत ही रॅन्डम नावं आलेली आणि ही आपण तुम्हाला पाहिजे असेल तर पुढे पण घेऊ शकता. तर अशा प्रकारे हे रॅन्डम नेम आपण आणू शकतो. इथे तुम्ही पाहत असाल तर ह्या नावासमोर तेच नाव येईल असं नाही, कारण ही रॅन्डमली आलेली आहेत. ही प्रत्येक वेळी तुम्ही एंटर मारलं तर नाव बदलू शकता. इथे हे नाव बदललं तर अशा प्रकारे हे रॅन्डम नावं येतात. जसं रॅन्डम नंबर आल्यानंतर आपल्याला ते बदलत जातात तशी ही रॅन्डम नावं येतात. पुढे जाऊया. इथे आपण एक्झाम्पल 3 पाहणार आहोत आणि इथे 4 वेगवेगळे टेबल्स घेतलेले आहेत. त्या टेबलमध्ये इथे नावं आलेली आहेत आणि नावाच्या समोर इथे अमाऊंट आलेली आहे आणि आपल्याला ह्या अमाऊंटची टोटल घ्यायची आहे. प्रत्येक टेबलमध्ये इथे टोटल घ्यायची आहे. आता ह्या टोटल्स घेण्यासाठी टोटलच्या समोर असलेला टोटलसाठी ब्लँक सोडलेला सेल कुठलाही एक सिलेक्ट करा आणि हा सिलेक्ट केल्यानंतर कंट्रोल प्रेस करा आणि असेच हे टोटलचे ब्लँक सेल सिलेक्ट करा जिथे जिथे आपल्याला टोटल घ्यायचे असे सर्व सिलेक्ट केल्यानंतर अल्ट प्लस इक्वल टू साइन प्रेस करा. अल्ट प्लस इक्वल टू असे केल्याने आपल्या सर्व टोटल्स आल्या. इथे आपल्याला ही जागा सेल मोठा करावा लागेल. तर हे पहा इथे सर्व टोटल आपल्या एकाच क्लिकनी किंवा एकाच ठिकाणी आपण अल्ट प्लस इक्वल टू मांडल्यानंतर या सर्व सेलमध्ये आपल्याला ही टोटल आली. सर्व सेलची टोटल आणि इथे सर्व ठिकाणी हा सम फॉर्म्युला अप्लाय झालेला आहे. पहा सम ही रेंज आली त्या सेलची. आता आपण वळूया एक्झाम्पल 4 कडे. या शीटमध्ये आमच्याकडे अशा प्रकारचा डाटा आहे. यामध्ये आपण ध्यान देऊन पाहाल तर इथे जे
मंथ लिहिलेले आहे ते काही ठिकाणी शॉर्टमध्ये तर काही ठिकाणी फुल लिहिलेले आहे. जर आता मंथ वाईज टोटल करायची असेल तर तुम्ही काय कराल, समजा इथे फेब्रुवारीची टोटल करायची आहे तर फेब असलेले एक सेल सिलेक्ट कराल. पहिला सेल सिलेक्ट केल्यावर कंट्रोल प्रेस करून ठेवा व लिस्टमध्ये खाली खाली जात सर्व फेब सेल सिलेक्ट करा. अशा प्रकारे फेब्रुवारीचा पहिला सेल जो ज्यामध्ये अमाऊंट दिली आहे तो सिलेक्ट केल्यानंतर कंट्रोल प्रेस करून एक एक सेल सिलेक्ट केल्यानंतर त्याची टोटल पाहायची असेल तर आपण शेवटी स्टेटस बार जो आहे तिथे जाऊन पाहू शकतो. इथे काउंट 6 आलेले आहे आणि सम आलेली आहे 78,736. मग ही रक्कम आपण कुठेतरी लिहून ठेवू शकतो. तर त्यासाठी आता मी इथे ही रक्कम इथे लिहून ठेवतो 78,736. या प्रॉब्लेमचा उपाय काय आहे तो आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपण वापरणार आहोत सम इफ. तर सम इफ फॉर्म्युला वापरण्यासाठी मी आता D2 हा सेल सिलेक्ट केलेला आहे आणि इथे मी आता इक्वल टू सम इफ असं टाईप केलं. पुढे गेलो, रेंज विचारले तर रेंज देण्यासाठी हा आपल्याला पहिल्यांदा एक कॉलम द्यायचा आहे. एक कॉलम देण्यासाठी तुम्ही हा A2 पासून जिथपर्यंत आपला डाटा आहे तिथपर्यंत सिलेक्ट करू शकता. मी आता डायरेक्ट A वर क्लिक करणार आहे जेणेकरून हा पूर्ण कॉलम शेवटपर्यंत सिलेक्ट होईल. तर मी A वर क्लिक करतो. हा सिलेक्ट झालेला आहे पूर्ण आणि आता मी इथं कॉमा दिला. कॉमा दिल्यानंतर पुढचा आर्ग्युमेंट आहे क्रायटेरिया. क्रायटेरिया काय द्यायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे, फेब्रुवारीची टोटल घ्यायची, फेब्रुवारी महिन्याची टोटल घ्यायची. जिथे जिथे फेब्रुवारी आलेला आहे त्याची टोटल घ्यायची. तर त्यासाठी आता आपण काय करणार तर इथे फेब्रुवारी मांडायचे. परंतु इथं अडचण एक अशी आहे की हा फेब्रुवारी काही ठिकाणी शॉर्टमध्ये आहे तर काही ठिकाणी फुलमध्ये आहे. मग हे कसं आणावं तर त्यासाठी आपल्याला वाईल्ड कार्ड वापरावा लागेल. एक वाईल्ड कॅरेक्टर याच्यात मांडावं लागेल. परंतु जेव्हा आपण फॉर्म्युलामध्ये टेक्स्ट आणतो तेव्हा आपल्याला काय करायचं असतं माहित आहे, ते टेक्स्ट आपण डबल कोटमध्ये लिहितो. म्हणून आता पहिल्यांदा आपण डबल कोट मांडू आणि जे वाईल्ड कॅरेक्टर घ्यायचे ते म्हणजे ॲस्ट्रिक किंवा गुणिलेचं चिन्ह. हे ॲस्ट्रिक आणलं आपण इथे आणि आता आपण इथे फेब असं एवढं लिहू, पुन्हा ॲस्ट्रिक देऊ इथे आणि डबल कोट क्लोज करू. हे झाल्यानंतर कॉमा दिला. कॉमा दिल्यावर सम रेंज विचारली. सम रेंज आता आपल्याला ज्या व्हॅल्यूची टोटल करायची ती सम रेंज झाली म्हणून आपण बी वर क्लिक केलं तर हे पूर्ण बी आलेलं आहे आणि आता आपण इथे ब्रॅकेट क्लोज करणार आहोत. एंटर करूया. हे आलं 78,736 जी आपण एक एक सेल सिलेक्ट करून स्टेटस बारवरून पाहिलेली टोटल होती ती आणि ही बरोबर आली. अशा प्रकारे आपण इथे कुठल्याही महिन्याची ह्या लिस्टमध्ये असलेल्या कुठल्याही महिन्याची जर टोटल घ्यायची असेल तर आपण ती घेऊ शकू. म्हणजे समजा इथे आता आपण फेब लिहिलेले इथे जॅन लिहिलं तर जॅनची टोटल येईल. तुर्तात आपण असं पाहूया की इथे हा जो एप्रिल आहे त्या एप्रिलला पण मी फेब केलं तर काय होईल. हा महिना मी बदलला तर इथे ही टोटल वाढली. पहा ही जी रक्कम आहे ही रक्कम याच्यात ॲड झाली. वाईल्ड कॅरेक्टर काय करतं की कुठल्याही टेक्स्टमध्ये जे तुम्हाला इथं दाखवलं जाते जे सिलेक्ट केले जाते त्या टेक्स्टमध्ये फेब असं जर असेल तो ते टेक्स्ट इथे सिलेक्ट करेल आणि ते टोटलमध्ये येईल. दुसऱ्या प्रकारे तुम्हाला सांगायचं झालं तर इथे समजा जॅन आहे, जॅन बरोबर मी फेब जोडलं तर हे फेब पण ह्या टोटलमध्ये येईल. एंटर केलं. हे पहा हे पण याच्यात ॲड झालं. तर अशा प्रकारे वाईल्ड कार्ड आपल्याला काम करताना दिसतं. आज आपण एक्सेल मॅजिकचे 4 एक्झाम्पल्स पाहिले, 4 ट्रिक्स अँड टिप्स पाहिल्या ज्या तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामामध्ये उपयोगी पडू शकतात. आजचा अध्याय इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या एक्सेल मॅजिकच्या पार्टमध्ये. धन्यवाद.